बहिणीला वाटतंय माझा दादा येणार, मी चांदीची राखी बांधते, आणि बायकोला वाटतंय माझे स्वामी येणार, मी निरंजन घेऊन पुढे उभे. ती बहीण त्या तुळशी वृंदावनीच्या कडाला सडार्जन केलं होतं. तुळशी वृंदावनीपासून घराच्या उंबरट्यापर्यंत फुलांची पायघड्यावरून माझा भाऊ येईल म्हणून त्या बहिणीनं पायघड्या घातल्या होत्या. देवा ऐका रे मायबाप, काही सेवेकरी आले, केशवाचं ते प्रेत असणाऱ्या त्या गाडीमध्ये घातलं. देवा त्यांची सेवेकरी येत असतात. ते सेवेकरी आले आणि आलेल्या सेवेकऱ्याने महाराज गावामध्ये ॲम्ब्युलन्स वाजायला लागली ना, तर ती असणाऱ्या तेजस्विनीच्या एका नेत्रामधून आनंदाचे अश्रू होते. कारण का कुणाची तरी ॲम्ब्युलन्स वाजत असेल, कुणीतरी गावामध्ये गेला असेल, आणि एक दुःख महाराज तिच्या डोळ्यामध्ये होतं. गड्या माझ्या पोटामध्ये वाढतोय, तो 7 महिन्याचा गर्भ आहे, आणि बाळाच्या बापाचं तर काही झालं नाही ना महाराज. खरं सांगू महाराज, इतकं दुःख कोणाच्या वाटेवरती नाही हो गड्या. ऐका रे मायबाप, घरी घेऊन जा गड्या, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय नाना नाही रे मायबाप हो. ऐका दारामध्ये ॲम्ब्युलन्स आली, हातामध्ये निरंजनी खाली पडली. देवा समयची वाट पुढं सरसावली होती, अंधार झालेला होता, आणि असणारा ती तेजस्विनी त्या प्रेतावरती धायमाय करून रडत होती. अंत्यविधीला गेलो ना दत्ता बाबा, तर ती तेजस्विनी नावाची मुलगी माझ्या जवळ आली, माझ्या गळ्यात पडून रडली. मायबाप मला काय म्हणते